आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता आनंदी शिल्पाजवळ बोलायला आलेली असते. ती माफी मागायला आलेली असते कारण आर्ची ज्या पद्धतीने शिल्पाजवळ उद्धटपणे बोललेली असते त्यामुळे कुठेतरी आनंदीला ती गोष्ट आवडलेली नसते. ती म्हणते माझ्या स्वतःपेक्षा मला माझ्या बहिणीच्या संस्कारांवरती विश्वास आहे आणि त्या संस्काराला कुठेतरी गाळबोट लागायला नको म्हणून मी तुमची माफी मागते. शिल्पा म्हणते मला माहिती आहे तू इथे मुद्दामून आलेली आहेस माझी माफी मागण्यासाठी. ती म्हणते मुद्दामून का? तेव्हा शिल्पा म्हणते कारण तुला भीती वाटते ना की तुझ्या बहिणीने आर्चीने इथे शिल्पा निंबाळकर बरोबर आता वैर घेतलेला आहे आणि शिल्पा निंबाळकर एकदा का तिने माणसाला नजरेत ठेवलं की मग ती दुश्मनी निभावते आणि मी तुझ्या बहिणीचं काही नुकसान करू नये यासाठी तू माफी मागायला आलीस ना. पण तू कितीही आणि काहीही बोललीस तरी मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला धडा शिकवल्याशिवाय गप्प नाही बसणार. तेव्हा आनंदी म्हणत असते की हे बघा तुम्ही ताई, तुम्ही हवं तर माझा कितीही छळ करा. आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावरती खूप अन्याय केलात. मी सगळं काही सहन केलं, पण तुम्ही जर माझ्या बहिणीला किंवा माझ्या आबांना त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र ते मी खपून घेणार नाही. तेव्हा आनंदी आता बोलून तिथून निघून गेलेली असते आणि शिल्पा म्हणत असते की आनंदी तुला तर मी सोडणार नाही आहे. आणि मग आनंदी येते युगंधरच्या रूममध्ये आणि ती म्हणत असते की युगंधर ती चुचुंद्री इथे का आली होती? चुचुंद्री कोण? अच्छा म्हणजे ती आर्ची. अगं ती पास झाली ना तेव्हा पेढे द्यायला आली होती आणि रिझल्ट दाखवायला आली होती. त्या मुलीला त्या भिकारड्या मुलीला घरामध्ये घेतलंस आणि तिची एवढी हिंमत वाढली की तुझ्या रूमपर्यंत आली. मला हे अजिबात आवडणार नाही आहे. तेव्हा युगंधर म्हणत असतो अगं ताई असं काय करतेस? आता आनंदी या घरची सून आहे. ते म्हटल्यानंतर तिच्या घरच्या लोकांचं आता येणं जाणं इथे होणार. आपण त्याला काही बोलू शकत नाही. तू प्लीज शांत हो. या सगळ्याचा तू त्रास करून घेऊ नकोस असं युगंधरने सांगितलेलं असतं. आणि मी आता चाललो आहे कंपनीमध्ये असं सांगून तो निघून गेलेला असतो. त्यानंतर विद्याधर जेलमध्ये असतो. विद्याधरला इथे दारू हवी असते. तेव्हा हवलदार हे आता दारू घेऊन आलेले असतात आणि युगंधरला म्हणतात की हे घ्या. तेव्हा विद्याधर म्हणत असतो की तुम्ही कुठली घेता? तेव्हा इथे हवलदार म्हणत असतात मी तर जरा साधीच घेतो. तेव्हा विद्याधर म्हणतो हे घ्या तुम्ही ही ठेवा. तेव्हा हवलदारला खूप आनंद होतो. विद्याधर म्हणत असतो की अशीच माझी सेवा करत राहिलात ना तर अशीच तुम्हाला बाटली मिळत जाईल. तेव्हा हवलदार म्हणतात की थँक्यू साहेब. मी इथे असेपर्यंत आणि तुम्ही इथे असेपर्यंत तुमची सेवा अशीच केली जाईल. तेव्हा विद्याधरला खूप आनंद झालेला असतो. त्याची इच्छा पूर्ण झालेली असते ना. खूप दिवसानंतर त्याला दारू प्यायला मिळालेली असते. तेव्हा इथे सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा तिथे शिल्पा निंबाळकरसुद्धा असते आणि त्याचबरोबर बाकीचे सगळेजण बसलेले असतात. तेव्हा तिथे युगंधर येतो आणि युगंधर ब्रेकफास्ट करायला बसल्यानंतर इथे त्याला फोन येतो आणि फोन आल्यानंतर तो म्हणतो की तुमचं चालू द्या माझं काम आहे मी आलोच. तेव्हा शिल्पा इथे ब्रेकफास्ट करायला जाणार. तिथे आलेले असतात आनंदीचे बाबा. आनंदीचे आबा तिथे आलेले असतात. तेव्हा काका काकू बसलेले असतात ना ते म्हणतात की आनंदीचे आबा आलेले आहेत. तेव्हा शिल्पाला राग येतो. शिल्पा म्हणत असते आता हा म्हातारा इथे कशासाठी आला? बिचारे आनंदीचे आबा लांबच उभे राहिलेले असतात. तेव्हा इथे बाकीच्या सगळ्यांना जरी आनंद झाला असला तरी शिल्पाला आनंद कसा होईल? कारण ते गरीब आहेत ना आणि त्यामुळे इथे आता त्यांचा राग हा गरिबाला सहनच करावा लागणार आहे. त्यामुळे इथे शिल्पा म्हणत असते की तुम्ही इथे कसं काय येणं केलं? तेव्हा आबा म्हणतात की ते आनंदीला घेऊन जायला आलो होतो मांडव परतवणीसाठी. तिला मी घेऊन जायला आलो आहे. तेव्हा शिल्पा म्हणते अरे अरे हो ना तुम्हाला इथे रीती भाती सगळ्या रूढी परंपरा पाळायच्या आहेत नाही का? तेव्हा ती म्हणते थांबा मी आनंदीला बोलावते. ती म्हणत असते जा सविता आनंदीला घेऊन ये जा. तेव्हा इथे सविता आनंदीला घेऊन येते आणि म्हणते आनंदीताई इथे बघा तुमचे आबा आलेत. ती म्हणते काय? आबा आले? आणि ती धावत पळत येऊन आबांना मिठी मारते आणि म्हणते आबा तुम्ही आलात? आबा मी तुम्हाला खूप खूप जास्त मिस केलं असं ती आता म्हणत असते. तेव्हा आबा म्हणतात हो का बाळा आम्हीसुद्धा तुला खूप खूप जास्त मिस केलं असं आबाही म्हणत असतात. बरं आता येतेस ना आपल्याला मांडव परतवणीसाठी घरी जायचं आहे. सगळेजण तुझी वाट बघतायत.
तेव्हा ती म्हणते हो आबा निघूया. शिल्पा म्हणत असते नाही नाही उभे राहा, अजून गप्पा मारा, एकमेकांची विचारपूस करा, गमती करा. नाही का, खुर्चीच टाकते तुमच्यासाठी इथे गप्पा मारायला. तेव्हा आबा म्हणतात नाही त्याची गरज नाही, आम्ही आता निघतच होतो. जा बाळा तुझी आता बॅग घेऊन ये, आपण निघूया. तेव्हा तिथे युगंधर येतो आणि युगंधर म्हणत असतो अरे आबा जाधव तुम्ही आलातसुद्धा. अहो तुम्ही दारामध्ये काय तिथे उभे राहिलात, या ना, या आतमध्ये या, या इथे बसा. आणि तेव्हा इथे आबा नको म्हणत असतात, पण युगंधर आता आग्रह करतो म्हणून आबा बसायला तयार होतात. तेव्हा इथे आबा बसल्यानंतर युगंधर म्हणत असतो ताईसाहेब अहो त्यांच्या नाश्त्या पाण्याची काहीतरी व्यवस्था करा, चहा पाणी मागवा. तेव्हा इथे शिल्पा म्हणत असते ये जनार्दन, अरे येताना इथे आता सरबत घेऊन ये बरं यांच्यासाठी. तेव्हा युगंधर म्हणतो आबा तुम्ही आता आनंदीला घेऊन जाणार आहात, येताना काही त्रास वगैरे नाही झाला ना. आणि ताईसाहेब आम्हाला आता कंपनीमध्ये जावं लागतं आहे, पण तुम्ही यांच्या आता खातिरदारीमध्ये काही कमी ठेवू नका, त्यांच्या नाश्त्या पाणीचं बघा, आम्ही निघतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आबा निघतील तेव्हा आनंदीला घेऊन जात असताना आपली गाडी पाठव, आपल्या गाडीतूनच इथे आनंदी आणि तिचे आबा घरी गेले पाहिजे. तेव्हा शिल्पा म्हणते की बरं बरं ठीक आहे. त्यानंतर युगंधर गेलेला असतो तेव्हा शिल्पा म्हणते ही भिकारडी माणसं यांची लायकी तरी आहेत का निंबाळकरांच्या गाडीमध्ये बसायची, काही झालं तरीसुद्धा यांना माझी गाडी मिळणार नाही. तेव्हा इथे शिल्पा म्हणत असते की आनंदी जा तुझे कपडे वगैरे पॅक कर, जा आता निघायचं आहे ना. तेव्हा इथे आता सरबत आलेलं असतं. तेव्हा आबा विचार करत असतात की सरबतला हात लावू की नको लावू, पण तेवढ्यातच आता अपमान नको म्हणून ते सरबत घेत असतात. तेवढ्यातच इथे शिल्पा त्यांच्या हातातून सरबताचा ग्लास काढून घेते आणि म्हणते नाही माफ करा, पण तुम्ही रीती भाती रूढी परंपरा एवढ्या मांडता म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते. आपल्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मुलीच्या वडिलांनी आहे ना मुलीच्या सासरी गेल्यानंतर पाण्याचा थेंब किंवा अन्नाचा कणसुद्धा घ्यायचा नसतो, असं आपल्या शास्त्रामध्ये आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या. तेव्हा इथे आबा म्हणतात की नाही तुम्ही बोललात ते बरोबर आहे, पण कसं आहे ना मी अन्नाचा अपमान करत नाही ना म्हणून मी हातामध्ये तो ग्लास घेतला. पण इथे माझंसुद्धा तेच म्हणणं आहे की मी सुद्धा पाण्याचा थेंब किंवा अन्न घेत नाही. त्यानंतर इथे आनंदी आता आलेली असते, आनंदी जात असते. तेव्हा धनश्री काय म्हणते की आनंदी अगं चाललीस तू. ती म्हणते हो चालले. ती म्हणते अगं तू तुझी महत्त्वाची वस्तू विसरलीस. आनंदी म्हणते महत्त्वाची वस्तू कुठली. ती म्हणते अगं ही तुझी काठी, तुला तिच्याशिवाय नीट दिसत नाही ना, तू चालूच शकत नाही म्हणून ती काठी मी तुला देते. तेव्हा आनंदी म्हणते थँक्यू सो मच आणि ती काठी घेऊन आता आपल्या आबांबरोबर जायला निघते. त्यानंतर शिल्पा येते आणि धनश्रीचा हात पकडते आणि म्हणते तुला किती वेळा सांगितलं आहे गं जास्त जोरात बोलू नकोस, पण तू काही ऐकायला तयारच नाही आहेस. तुझा हा आवाज जर युगंधरपर्यंत पोचलं तर काय होईल माहिती आहे ना. ती म्हणते नाही ताई काही होणार नाही, मी भाऊजींना काहीसुद्धा कळू देणार नाही, पण ह्या आनंदीला मी धडा मात्र शिकवणार. तुम्हाला या आनंदीचा जेवढा राग येतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मला राग येतो. आनंदी जशी तुम्हाला या घरात नको आहे तशीच ती मलाही या घरामध्ये नको आहे. तिला घरातून बाहेर काढण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. युगंधर आता विचार करत असतो. तेव्हा इथे दादा म्हणत असतात की काय झालं मालक साहेब, कसला विचार करताय. तेव्हा युगंधर म्हणत असतो की मी विद्याधरचा आणि धनश्रीचा विचार करतोय. काल इथे धनश्री आली होती, ती म्हणत होती की विद्याधरला जेलमधून बाहेर काढा. मला तिचं वाईटसुद्धा वाटतं रे, काय करायचं त्या पोरीने, त्याच्याबरोबर लग्न करून पस्तावली आहे ती, पण तरीसुद्धा तिचं मला वाईटच वाटतं. ती आता विद्याधरला बाहेर काढायला सांगते. तेव्हा इथे युगंधर म्हणतो पण काहीही झालं ना तरीसुद्धा मी विद्याधरला बाहेर काढणार नाही, कारण त्याने जी चूक केली आहे ना त्याची शिक्षा त्याला जेलमध्येच मिळेल, म्हणून मी त्याला बाहेर काढणार नाही आहे. तेव्हा इथे दादा म्हणतात हे बघा सर, तुम्ही आता मालक साहेब जास्त टेन्शन घेऊ नका, बाकीच्या गोष्टींकडे सुद्धा तुम्हाला आता लक्ष दिलं पाहिजे. आज तुम्हाला मांडव परतवणीसाठी आनंदीच्या घरी जावं लागणार आहे, संध्याकाळी तुम्हाला तिथे जायचं आहे. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो नाही मी तिथे काही जाणार नाही आहे, अजिबात जाणार नाही, असं युगंधर म्हणतो. त्यानंतर इथे आता आनंदी घरी आलेली असते आणि आनंदी आल्यानंतर तिचं छान असं स्वागत केलं जातं
आरची म्हणते, अगं ताई लवकर ये. तेव्हा त्यांची मोठी बहीण तिथे येते आणि ती आता तिचं औक्षण वगैरे करते. आनंदीचं औक्षण करून तिला म्हणते की ये आता घरामध्ये ये. तेव्हा वरतीच गणूबाप्पांची मूर्ती असते. गणूबाप्पाचा आशीर्वाद घेऊन आनंदी आता घरामध्ये येते. तेव्हा इथे घरामध्ये आल्यानंतर आपल्या बहिणीला भेटून तिला खूप आनंद होतो. आरची, तिची मोठी बहीण मनीषा या आता तिघीजणी एकमेकींना मिठी मारतात. तेव्हा आबा म्हणत असतात, बरं बरं बास झालं तुमचं आता लाडप्रेम. तसंही आपल्या आनंदी दिवसभर आपल्याबरोबरच असणार आहे, संध्याकाळी जाणार आहे ती. त्यामुळे तुम्हाला जितकं बोलायचं आहे, जितक्या गप्पा मारायच्या आहेत तितक्या तुम्ही मारायच्या. हो की नाही आनंदी? आनंदी म्हणते, हो आबा. तेव्हा सगळेजण विचारतात, काय मग कसं आहे तुझं घर? सगळी माणसं कशी आहेत? सगळेजण छान आहेत ना? तेव्हा इथे आनंदी आता बसते. तिची बहीण जाते तिला पाणी वगैरे प्यायला देते आणि मग ती विचारत असते की आनंदी, तुझं घर कसं आहे गं? वाडा कसं आहे? तेव्हा ती आता घर कसं आहे, घर तर माणसांनी बनतं, माणसांबद्दल ती काहीच विचारत नाही. ती म्हणते कसं आहे ना, घर तर खूप मोठं आहे. गेल्यानंतर इथे आता दारामधून एंट्री होते. मग असा खूप मोठा पॅसेज आहे, खूप खोल्या आहेत, खूप जास्त फर्निचर आहे. मला कसं सवय नाही झाली अजून त्या घराची. तेव्हा तिची बहीण म्हणते, तुझ्या पायाला काय लागलं? तेव्हा ती म्हणते की पायाला? अगं त्या घराची अजून सवय नाही आहे ना, कुठे काय आहे मला माहिती नाही. तेव्हा माझा काचेच्या ग्लासला हात लागला आणि त्याच्यावरतीच माझा पाय पडला. तेव्हा माझ्या पायाला पट्टी केली आहे. तेव्हा तिची बहीण म्हणते, हो का? अगं जरा सांभाळून चालत जा, सांभाळून बघत जा. त्यानंतर इथे आता आरची म्हणत असते की अगदी बरोबर बोलते ती, पण मी तुझं घर बघितलं आहे, तुझं घर खरंच खूप छान आहे. तेव्हा ती म्हणते, अगं पण आता तू हल्ली आगाऊपणा खूपच जास्त करायला लागलेस. तेव्हा आबा म्हणतात, हो तर खूपच जास्त वांड झाले ती वांड, खूपच जास्त आगाऊपणा करायला लागले. तेव्हा आरची सगळ्यांची गंमत करत असते, म्हणत असते, आबा माझं शस्त्र तर इथे ठेवून आले मी, जर मला जास्त काही बोलत ना तर माझं शस्त्र घेऊन ये ना बरं मी. तेव्हा इथे आबा तिला मारायला हात पुढे करतात. तेव्हा ती पळून आता आनंदीच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणते, आनंदीताई तू माझा अभ्यास घेतला होतास ना, त्यामुळे मला खूप चांगले मार्क्स मिळालेत. तेव्हा ती म्हणते, पण तू आता खूप आगाऊ होत चालली आहेस हा, घरी आल्यानंतर काय बोललीस तू शिल्पा मॅडमला? तेव्हा ती म्हणते, अगं त्यांनीच माझी कळ काढली, त्या आपल्याला वाटेल तसं बोलतात, आपला अपमान करतात, मग त्यांना सुनवायला नको का, म्हणून बोलले मी त्यांना, पण आबांना सांगू नको प्लीज प्लीज प्लीज. आनंदी म्हणते, बरं बरं ठीक आहे, नाही सांगणार. त्यानंतर इथे आता पुन्हा तिची बहीण विचारते, घरातले सगळे कसे आहेत? सगळे चांगले वागतात ना? माणसं सगळी चांगली आहेत ना? तेव्हा आनंदी बोलत तर असते, पण आनंदीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात, अश्रूच्या धारा लागतात. तिच्या बहिणीला कळत असतं आनंदीच्या मनामध्ये कसली तरी सल आहे, तिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे जे ती सगळ्यांपासून लपवते. तेव्हा इथे घराचं विश्लेषण करत असताना, घर तर खूप मोठं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण ते युगंधर निंबाळकरचं घर आहे. पण इथे माणसांबद्दल ती बोलताना तिला काहीच कळत नसतं की नेमकं बोलावं तरी काय. तेव्हा तिचे आबा म्हणतात की तुझी ती शिल्पा नणंद कशी आहे गं? म्हणजे ती स्वभावाने खूपच कडक आणि खूपच गंभीर वाटते, ती ठीक आहे ना म्हणजे सगळं काही? ती म्हणते, हो सगळं काही ठीक आहे. त्या जरा स्ट्रिक आहेत सगळ्याच बाबतीत, पण त्या मनाने पण चांगले आहेत आबा. आबा मी आले हां, थोडं तोंड धुवून येते, मला बरं वाटेल. ते म्हणतात, हो जा जा, हातपाय धुवून ये जा. ती म्हणते, आरतीताई जरा पाणी दे गं. तेव्हा आरती पाणी घेऊन येते आणि लगेचच इथे आनंदी बाहेर गेलेली असते. आनंदी बाहेर जाते आणि तोंड वगैरे धुवून आता येणारच असते. तोपर्यंत आबा म्हणतात की चला खाण्यापिण्याची व्यवस्था करा, आनंदी आता दिवसभर आपल्याच इथे थांबणार आहे, त्यामुळे तुम्ही खूप गप्पा मारा. तेव्हा आरती इथे आपल्या बहिणीला आनंदीला बघायला येते. आनंदी रडत असते. आरती म्हणते, आनंदी काय गं, काय झालं? आनंदी म्हणते, काही नाही, झालं तोंड धुवून, चल आपण जाऊया आतमध्ये. तेव्हा आरती म्हणते, आनंदी तू काहीतरी लपवतेस का? तुझ्या डोळ्यातून पाणी. आनंदी सगळं काही ठीक आहे ना? काय लपवतेस बाळा? आनंदी काही सांगायला तयार नसते, पण आरती ऐकायलाच तयार नसते. आरतीला कळत असतं आनंदीच्या मनामध्ये खूप काही साचलेलं आहे. तेव्हा आरती म्हणते, सांग ना आनंदी काय झालं? आनंदी म्हणत असते, आरतीताई अगं काय सांगू तिला, आणि मिठी मारून ती आता रडायला लागते. आरती म्हणते, काय झालं बाळा, सांग ना, सगळं काही ठीक आहे ना? तुला कुणी काही बोललं काय? कुणी तुझा अपमान केला काय? तुला लागेल असं कुणी काही बोललं का? तेव्हा इथे आनंदीला आता खरं तर सगळं सांगायचं असतं,
पण आता आपल्या घरातल्या लोकांना त्रास नको म्हणून ती गप्प बसत असते. पण एका मोमेंटला तिचं मन आता राहत नाही. ती जोरजोरात रडायला लागते आपल्या बहिणीला मिठी मारून आणि म्हणत असते, आरतीताई तिथे आता जे काही घडलं ते सगळं मी तुला सांगणार आहे. आणि ती म्हणते, सांग वळा सांग, जे काही आहे ते सांग, नुसतीच रडू नकोस. मला सांग बरं नक्की काय घडलं आहे तिथे. आनंदी आता सगळं सांगते. म्हणजे लग्न झाल्यापासून युगंधर कसा वागला, त्याची बहीण शिल्पा कशी वागली, शिल्पाने तिचा किती अपमान केला, तिला इथे नोकरांच्या खोलीमध्ये राहायला सांगितलं, त्याचबरोबर तिला सांगितलं की त्यांच्यासोबत राहायचं, त्यांच्यासारखंच खायचं प्यायचं, तुझी लायकी नाही आहे आमच्या घरामध्ये राहण्याची, तुझी लायकी इथे शेणातल्या किड्यासारखी आहे. संगमवरी दगड जो असतो ना, संगमवरी दगड, त्याच्यावरती शेण पडल्यानंतर तो शेणाचा कसा वास येतो किंवा तो किती घाण दिसतो, तसे तुम्ही लोक आमच्या घरामध्ये शोभून दिसत नाही. या पद्धतीने जे काही घडलेलं असतं ते सगळं आनंदी आता आरतीला सांगते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता आनंदी मेन दरवाजा बंद करते आणि येणारच असते. तेवढ्यातच तिला चाहू लागते की कुणीतरी माझ्या मागे आहे. ती म्हणते, कोण आहे इथे. तेव्हा तिला तपकिरीचा वास येतो. ती म्हणते, तपकिरीचा वास. तेव्हा ती लगेच मागे वळून बघते आणि तेवढ्यातच इथे युगंधर घरामध्येच असतो. पण तिथे असतो विद्याधर. विद्याधर म्हणतो, आनंदी मी आलो. आणि तेव्हा ती म्हणते, वाचवा. आणि तेव्हा विद्याधर तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तिला आता आपल्या जवळ खेचून उभा असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आनंदी त्याला कसाबसा धक्का देते आणि तिथून पळ काढत असते. आणि तेवढ्यातच युगंधर येतो आणि आनंदीला पकडतो. आनंदी त्याला घाबरून मिठी मारून आता उभी असते. आणि इथे विद्याधर असा उभा असतो तोऱ्यामध्ये, जणू काही चुकीचं त्याने केलेलंच नाही आहे. तो आता सुटून आलेला असतो. तर पुन्हा तो आनंदीवरती हात टाकण्याचा प्रयत्न करत असतो. ही गोष्ट आता युगंधरला अजिबात आवडत नाही आणि तो आता विद्याधरकडे रागाने बघत एका बाजूला तो आनंदीला आधार देण्याचं काम हे करत असतो.